चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून 9 दिवस देवघरात एक कलश नक्की भरा. घरात कसलीच कमी राहणार नाही. मित्रांनो, अगदी काही दिवसात गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते आणि चैत्र नवरात्र ही रामनवमीला समाप्त होते. अगदी 9 दिवसाचे ही नवरात्र असते. जसं शारदीय नवरात्र असते तसेच चैत्र नवरात्र सुद्धा असते. तर तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी एक कलश भरायचा आहे. एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी, एक पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, फूल टाकायचं, त्यावर आंब्याचे किंवा विड्याचे पानं लावायचे आणि एक नारळ लावून तो देवघरात ठेवायचा आणि 9 दिवस त्या कलशाचे पूजन करायचे. 9व्या दिवशी रामनवमीच्या दिवशी त्या कलशाचे विसर्जन करायचे. नारळ, पानं, पाणी सगळं विसर्जन करायचं वाहत्या पाणीत आणि जे थोडं पाणी असेल तांब्यात ते आपल्या घरात शिंपडायचं. अशा रीतीने ही पूजा 9 दिवस करावी.